हॅलो, मी मिसेस लोरा गायकवाड. हो, मीच केला होता. मग कधी पाठवता? नाही, उद्या दुपारपर्यंत मी चर्चमध्येच असणार. चर्चमधून येताना येऊ का? हा, कारण मी एकदा पास केल्याखेरीज आणणार नाही घरी. हा, ओके, येते मी, विसरू नका. ओके. हॅलो, मी मिसेस लोरा गायकवाड. हा, बरोबर. नाही नाही, न्यू इयर साठी नाही, क्रिसमस साठी पाहिजे. हा, आय वॉन्ट इट रेडी बाय टुमॉरो मॉर्निंग. ओके. हा, कलर्स मी सांगितलेले आहेत ना लक्षात? हा हा हा, जिलेटिन पेपर्स वापरा. ओके. छे छे, स्ट्रिंग्स बरं का, 1.5 फुटापेक्षा लांब नकोस. नाही नाही, आय एम नॉट अलाउड टू. तुम्ही घरीच पाठवा. ओके. सकाळपासून फोन चालले तुझे. दिस इज द लास्ट वन डिअर. मला एवढी केकची ऑर्डर दे. राहू दे, केक वगैरे राहू दे. अरे राहू दे काय आता? आराम कर. अरे मुलीसाठी गिफ्ट सुद्धा अजून मला. तू अशी ऐकायची नाहीस. अरे अरे, फोन कुठे नेतो तू? तू मला सांग, विलीच्या गिफ्ट साठी काय ऑर्डर द्यायची मला सांग. वा रे, मग सरप्राईज काय राहिलं त्यात? तुला, विलीला, जानकीला, झालंच तर तिच्या मैत्रिणीला, सुवर्णाला. आय गॉड. अरे तिला डोनट्स आवडतात, तेवढी ऑर्डर मला प्लेस करू. ऑपरेशन व्हायचंय तुझं. अशी धावपळीनं गळून गेलीस तर ऑपरेशनचा त्रास नाही का होणार तुला? उद्या चर्च मध्ये जाऊन देवाजवळ शक्तीच मागायची ना. हो, पुन्हा उठून धावायला लागायची शक्ती. हॅलो विश. मी फोन करतो. फोन करतो मी, करेल. काय रे? त्यांनी फादर भेटले होते. काय म्हणाले? म्हणाले मामाला कन्फेशन द्यायचंय का. आपण कसं विचारायचं रे मामाला? तिला ते पूर्णपणे ठाऊक आहे. ती आपल्याला जाणू देत नाही एकच. तिला वाटलं तर ती स्वतःहून बोलेल, आपण नको विचारा. उद्या जायचं ना चर्चमध्ये आपण प्रार्थना करायला? हो. का रे? आपण तिघेच जाणार की? मी विचारतो जानकीला. फादर विचारत होते. मी फोन करतो तिला. मला वाटतं ती येईल. विली, विलीस. मामा. अरे तुझ्या मित्राला फोन केलास का? यंदा पण आपल्याला दिव्याच्या माळा हव्यात, गेल्या वर्षी सारख्या. मम्मा मी करतो फोन. मी करते ना. नको. विली, तू आता लवकर मोठा हो बाबा.
हॅलो, गुड मॉर्निंग. जानकी गायकवाड, हां, स्पीकिंग. बोल केनी. तू काय ठरवलंस? कशाबद्दल? कशाबद्दल काय? चर्चमध्ये जाण्याबद्दल. तू येणार आहेस? सॉरी केनी, मी नाही येऊ शकत आहे. हे बघ जानकी, शेवटच मी Please. पुन्हा नाही. प्लीज केनी, नको आग्रह करू. ओके, ॲज यू विश. बाय. Any problem? नॉट रिअली. काय नाही ग, ममाला बरं वाटावं म्हणून चर्चमध्ये प्रार्थना करायला जायचंय. आम्ही केनिथ आणि विलीला. आणि तुला? वेल, केनिथला वाटतंय मीही यावं. ऑब्वियस आहे. जाणार आहेस का? सुवर्ण, ममा खूप सिरियस आहे ग. वरवर बोलतीये, हसतेय, पण मनातनं सगळं समजून चुकलीये. बहुधा हा तिचा शेवटचाच ख्रिसमस. डॉक्टर काय म्हणतात? चर्चमध्ये प्रार्थना करा. अखेरचा प्रयत्न म्हणून. पण खरं नाहीये ते. कदाचित हा आघात सोसण्याची शक्ती मिळावी म्हणून. पण का सुवर्ण, का? हा आघात सोसण्याची शक्ती आपल्याला स्वतःतनं का नाही निर्माण करतायत? केनिथ इतकीच मीही ममात गुंतलीये. सासू सुनेच्या कन्व्हेन्शनल नात्याच्या पलीकडचं नातं आहे आमचं. गेली 4 वर्ष ममाच्या रूपाने आई मिळाली मला. केनिथ काय म्हणतो? तुला माहिती आहे, तो कधीच फोर्स नाही करत. काहीच बोलत नाही? सुवर्ण, आमच्या या घराचा हाच प्रॉब्लेम आहे. सगळेच एकमेकांना समजून घेतात. बघ ना, मी आता जन्माने हिंदू, केनिथशी लग्न केलं, पण कोणीही काहीही म्हणालं नाही. म्हणजे ममानी सुद्धा साधं जानकीचं जेन जोन सुद्धा केलं नाही. त्या मला कायम फेथफुली जानकीच म्हणत आले. अगं, मग प्रॉब्लेम कसला आहे? हाच, ही गहिवर आणणारी नातीच कमकुवत करून टाकतात ऐन परीक्षेच्या वेळी. हे बघ जानकी, चर्चमध्ये जाऊन ममाच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यानं कसली तुझी तत्वबित्व मोडणार आहेत? आणि तीही अशा अवघड प्रसंगात. रिच्युअल्स सुवर्ण, रिच्युअल्स. मी कर्मकांड करणार नाही. जानकी, लहानपणी घरचे उदबत्ती लावायला सांगायचे. आता केनिथ आणि विली मेणबत्त्या लावतात. तपशील वेगळा, पण एकूण कर्मकांडच. चुकतेस तू. तपशील वेगळा, पण भावना त्याच. चर्चमध्ये माता मेरीच्या समोर आसवड ढाळणारी तुझी ममा आणि महाभारत वाचताना ढसढसा रडणारी तुझी आई यांच्यात फरक काय आहे? फरक माहिती नाही, पण साम्य एकच, भाबडेपणा. तुझी ममा खूप धार्मिक आहे नाही ग? तयार कशी झाली तुझ्या लग्नाला? वेल, केनिथने मला प्रपोज केलं, मी हो म्हटलं. मग एंगेजमेंट, दाखवणं, बघणं वगैरे सोपस्कार विसरून त्यांनी मला डायरेक्ट ममाच्या पुढ्यात नेऊन उभं केलं. तुला सांगते सुवर्ण, मागच्या पिढीतल्या बायका एकूणच ग्रेट. ममानी मला माझ्या धर्मासकट आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माझ्या स्वभावासकट इतकं छान स्वीकारलं, आणि तेही इतक्या चटकन. या बाजूनी बाल्कनी आहे. हा, खरंच ममा.
घर खूप सुंदर आहे. आहे ना, अगदी तुझ्यासारखं. काय मामा, दिलं की नाही तुला सरप्राईज? हाऊ इज माय चॉईस? नो, सरप्राईज नाही. म्हणजे तुम्हाला आधीच कळलं होतं? आय मीन कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? याच्या खिशातली सिनेमाची 2-2 तिकीटं ती सांगायची. मामा, रोज सकाळी उठून केलेली गुळगुळीत दाढी ती सुद्धा सांगायची. बाहेर निघाला की सेंटचा एवढा फवारा आणि परत आला की खांद्यावर गुलाबी डाग. तो सुद्धा चुगली करून जायचा. मम्मा, यू आर इम्पॉसिबल. केनी, तुझ्या चॉईसला मी 100 मार्क्स देते. थँक्स मामा, थँक्स. पण काय ग जानकी, तुझा चॉईस असा कसा ग? म्हणजे लग्नाच्या एवढ्या प्रचंड बाजारात तुला आमचं हेच ध्यान कसं ए मामा, सापडलं? लग्नाच्या आधीच सुनेला फितवतेस काय माझ्या विरुद्ध? दॅट्स नॉट फेअर. बस आम्ही आलेच. काय मग बोलवतो की नाही? मी तुम्हाला प्लीज, तुला. ओके, मी तुला जेनी किंवा जॉन म्हटलं चालेल? हे बघ विली, तिला तू कॅन यू मोमेंट? विली प्लीज, मला ना माझं हेच नाव खूप आवडतं, जानकी. यु नो, आय एम सॉर्ट ऑफ सेंटिमेंटल अबाउट इट. आणि हो, मी धार्मिक वगैरे काही नाही आहे, त्याच्यामुळे धर्म बदलण्याचाही प्रश्न नाही. नाहीतरी हे सगळं वरवरचंच असतं रे. प्लीज. जानकी, हे बघ, हा माझ्या ममानं स्वतः बनवला. तिच्या लग्नात तिने घातला आणि माझ्या लग्नात स्वतःच्या हाताने मला चढवला. आता हा तू घालायचास. पाहतेस का अशी? एवढ्या एवढ्या हाईल्स घातल्या होत्या मी. माझी मामा उंच होती तुझ्यासारखी. कसा? वंडरफुल, छानच आहे. पण मम्मा, आय एम सॉरी मम्मा, पण आम्ही लग्न रजिस्टर करायचं म्हणतोय. होय मामा. म्हणजे ऑब्व्हियसली माझ्या घरी प्रॉब्लेम होणार आहे. माझ्या आईवडिलांनाही नाही आवडणार, पण मी त्यांना समजावणार आहे. मम्मा, ड्रेस छान आहे, पण Never mind. Never mind. मी डोनट्स घेऊन येते. सुरुवातीला विली रिॲक्ट करायचा. हॅलो, सॉरी, रॉंग नंबर. नाही, केनीचा नव्हता. नाही, आणि असला तरी मी जाणार नाहीये. मी रात्र जागते. मम्मा सिरियस असते तेव्हा. औषध पाण्याचं बघते, घरातली सगळी कामं आवरते. सुवर्ण, हे सगळं मी मनापासून करते. आणि तितक्याच आग्रहानं मी माझी मतं जपते, जपणार. मी उद्या नाही जाणार. सुवर्ण, उद्या मम्माला भेटायला येणारच ना? अगं, असा एक तरी क्रिसमस गेलाय का मी नाही आले असा? त्यातून आता तर कधी कधी ना सुवर्ण काही कळतच नाही. सगळं बरोबर वाटत असतं आणि अचानक
सगळं चूक वाटायला लागतं. स्वच्छ लख्ख असं काही दिसतच नाही. ममाचं तसं नाहीये. सगळंच कसं लख्ख. कधी कधी ना मी तिच्याकडे खूप कुतूहलाने बघतच राहते. असं वाटतं की ती पहिल्यापासून तशीच आहे, कधी प्रश्नच न पडल्यासारखी. किंवा बेटर स्टील, सगळेच प्रश्न सुटल्यासारखी. केनी, मला थोडे पैसे हवेत. कशाला हवेत? ए केनी, हा, माझी लिपस्टिक कुठे आहे रे? लिपस्टिक हा, माझ्या शर्टच्या खिशात असेल बघ. अच्छा. तिथे कशी गेली? काल ऑफिसला जाताना लावली आणि चुकून राहिली. केनी, यू आर इम्पॉसिबल. तर काय, आता तुझी लिपस्टिक कुठे आहे मी कसं सांगू? ठेवली असशील कुठेतरी, शोध जरा. एकीकडे स्वयंपाक चाललाय म्हणून तुला विचारलं, कळलं? स्वयंपाक करताना सुद्धा लिपस्टिक लागतं? ऑफिसला जायची तयारी आणि स्वयंपाक दोन्ही एकदमच सुरू आहे. हो, पण तिखटाऐवजी कुंकू नको टाकूस. इनोद. का बरा होता? शी फ्लॉप. बी जनरस यार. केनी, पैसे देतोयस ना? किती हवेत? दे 50-60. 50 की 60? 55 दे मग. कशासाठी हवेत? हवेत. अरे पण 15 दिवसापूर्वीच मी दिले होते ना तुला पैसे. तू देणार आहेस की नाही? काय रे विली, का हवंय? दॅट्स नॉट युअर बिझनेस. विले, हे बघ, द्यायचे नसतील तर सरळ नाही म्हणून सांग. जास्त दिवस नाही माझं ओझं व्हायला लागणार. परीक्षा संपल्यावर लगेच पार्ट टाइम जॉब बघणार आहे मी. काय झालं रे? नाही, काय नाही मामा. अगं हा विली एकसारखे पैसे मागत राहतो आणि कशाला हवेत म्हणून विचारलं तर एकदम तडकतो. काय देऊ नकोस. हवेत कशाला पैसे हातात? नाहीतर काय. सगळंच तर बिन मागता मिळतं आणि आजकाल फार उलट उत्तरं देतो. हे नवीनच फॅड आहे. पूर्वी नव्हतं असं काही. पूर्वी मी नव्हते ना. जानकी, खोटं आहे का ते? एक वेळ माझे विचार आणि मतं त्याला पटत नसती तर मी समजू शकले असते, कदाचित बदलूही शकले असते. त्याला माझं या घरात येणंच आवडलं नाहीये. आता तू लहान मुलासारखं नको करूस. उगीच काय काय. मला आनंद नाही होतोय केनी असं म्हणताना. विली काय बोलला का तुला? नाही 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 बोला. तिला असं नाही का, एकूणच रागात होता. जाऊ दे. कशाला हवे होते त्याला पैसे? पार्ट्या भेट्या करायच्या असतील, नाहीतर सिनेमा, आणखी काय. अरे पण परीक्षा आली आहे ना जवळ. हो, पण त्याला आहे का त्याचं काही? ठीक आहे, हे काय आता? 50 रुपये दे त्याला. तू मनाला लावून घेऊ नकोस, मी बघीन त्याच्याकडे. कम ऑफ केनी, त्याच्याशी जे काय बोलायचं ना ते मी बोलेन आणि मी बोलणार आहे त्याच्याशी. बाय द वे, त्याचं मन वगैरे जिंकून वगैरे घ्यायला मी काही प्रेमळ वहिनीचा रोल नाही करत आहे. अगं हो, पण हे पैसे कशासाठी हवे ते तरी विचार ना त्याला. कारण न देता पैसे मागणे आहेत का तो निश्चित मोठा झालाय. परीक्षा आली आहे ना पण त्याच्या जवळ. मम्मा, अहो ही आयुष्यातली पहिली परीक्षा आहे का त्याच्या? आपल्याला किती वेळ आहे, त्यातला किती अभ्यासाचा, किती रिलॅक्स व्हायचा, त्याचं त्याला ठरवू दे की. अजून लहानच आहे तो. मी ओळखत नाही का त्याला? नाहीये मम्मा, या बाबतीत निश्चित नाही. हे बघ जानकी, तू एक आत्ताच- मिनिट केनी. मम्मा, आजकालची मुलं फार लवकर, कदाचित नको इतक्या लवकर आपलं भविष्य आणि करिअर याचा विचार करायला लागतात. मला नक्की खात्री आहे की विलीला सुद्धा स्वतःबद्दल सगळं पूर्ण ठाऊक आहे. तुम्ही बोलता ते त्याच्यावरच्या प्रेमामुळे. अगं पण एवढी त्याला समज आली आहे तर म्हणावं स्वतः मिळव आणि उडव हवे तेवढे पैसे. मग नाही येणार कोणी विचारायला. पैसे कमवायला सुद्धा अक्कल लागते. एवढं तोंड वाजवलं त्यांनी मगाशी, मिळवून दाखव म्हणा 5 पैसे तरी. अरे वेळ आली की मिळवेल की तेही.
पण तोपर्यंत काय आपण कमवत नाही याच टेन्शन खाली वावरायचं का त्यांनी? या. आता यांना पैसे कशाला हवेत विचारलं तर टेन्शन येतं. तसं नाही रे केली, पण थोडासा विश्वास दाखव ना त्याच्यावर. अगं पण मी नाही का दादा? म्हणजे दाखव म्हणण्यापेक्षा तुला खरंच असं वाटू दे की त्याला पैशाचं काय करायचं आणि काय नाही हे समजतं. आणि मम्मा, तुम्ही सुद्धा बोलता ते त्याच्या चांगल्यासाठीच, मला अगदी खात्री आहे. पण त्याच्यामुळे होतं काय की आयुष्यात नोकरी आणि पैसा मिळवणं हेच आयुष्य होऊन जातं. नाही, तसं नकोय व्हायला, जसं आमचं झालं. आपलं काय झालं? स्वतःच्या पायावर कितीतरी लवकर उभे राहिलो आपण या विलीच्या वयातच. पण त्यामुळे आयुष्यात इतरही काही असतं हे विसरायलाच झालं की रे. खरंच सांगते की नाही, शिक्षण कधी संपतं आणि कधी एकदा नोकरी सुरू होते असं टेन्शन नसतं ना, तर शिक्षणही एन्जॉय करता आलं असतं. हे वय नाही परत मिळत. अगं पण अभ्यासाचे दिवस तरी परत मिळतात का? मम्मा, हे समजणे आहेत की समज त्याला निश्चित आहे. ह्याचा भाऊ असला तरी समजूतदार आहे. हो, पोचलं. नाही मम्मा, मला काय म्हणायचं माहितीये का, की एकदा त्याला असं वाटलं ना की आपली कोणी शंकाच घेत नाहीये, आपण जबाबदारीनेच वागतोय असं गृहीतच धरून चाललेत, की त्याचं मनच त्याला वेडवाकडं वागू देणार नाही. ऑफकोर्स दॅट्स व्हॉट आय फील. दे त्याला पैसे, पण त्याचा तिरसटपणा वाढला तर डोंट इन्व्हॉल्व मी. ओके? जाऊ दे रे केली, तो कशामुळे रागावलाय हे माझ्या लक्षात आलंय आणि त्याच्यामुळेच मी त्याच्यावर रागवत नाही. होईल तो मोठा लवकरच. काही नाही, आणखी डोक्यावर चढव त्याला. मम्मा, मी येतो. केली दे त्याला पैसे. जानकी, तुझं सगळंच मला पटतं असं नाही, पण तुझा कन्सर्न, तुझी कळकळ मला समजते आणि तीच महत्वाची. दे त्याला पैसे. गोष्ट किती साधी असते ना. घर आणि संसार इज इक्वल टू हेच की ग. आमच्या घरी ना सुवर्ण प्रचंड वाद होतात, कडाडून भांडणं. सगळ्यात मीच आघाडीवर असते म्हणा. कारण कुठलीही गोष्ट जोपर्यंत माझ्या बुद्धीला पटत नाही ना, तोपर्यंत मला नाही स्वीकारता येत. मम्माचं तसं नाहीये. एखादी गोष्ट मनाला भावली, हृदयाला भिडली की स्वीकारून मोकळी. पण मग खरं काय ग सुवर्ण? बुद्धी की हृदय? मन, भावना की विचार करणारा आपला मेंदू? मामा, दमलीस? फार दगदग झाली ना आज? प्रार्थना केल्याने दमतं का कुणी? मम्मा, कॉफी. अरे बस. मामा सुवर्ण आली. अरे सुवर्णा, वेलकम. ये. माझी तब्येत एकदम छान आहे. तुमच्या तब्येतीची चौकशी करायला आले नाहीये मी. मग डोनट्स खायला आले नेहमीसाठी. कशा आहात? मस्त. आणि हे काय सगळं? हे मम्माचे आजारपणातले उद्योग. अगं ही प्रेझेंट आहेत क्रिसमसची तुम्हा सर्वांसाठी. बघू. इतक्यात नाही, आधी तुम्ही मला सांगा, तुम्ही मला काय गिफ्ट देणार क्रिसमसची? काय देणार तुम्ही मला? केनिथ, आता मोठा झालास तू. बरं का सुवर्णा, फादर विचारत होते कन्फेशन देणार का?
मी म्हटलं छे मुळीच नाही, कारण परमेश्वर खूप दयाळू आहे. मी अशीच त्याच्या पुढे जाईन आणि आय टेल हिम, मी लोरा नाही, ममा नाही, कुणीच नाही. मी एक भित्र कोकरू आहे तुझं, आणि तुम्हाला शरण देईल, सोबत करेल. बस मला तुमचं स्माइल हवं. मामा येस, स्माइल. हसत राहा, आनंदात राहा, नाहीतर तुमची आसव मला मोकळेपणाने बागडू नाही देणार प्रभूच्या बगीच्यात. जानकी, तू यावेळी का देणार मला? तुझं नेहमी काहीतरी स्पेशल असतं. हा विधी, तिथे तुझा डॅडी असेल माझी वाट बघत, आणि मग आम्ही प्रभूच्या बगीच्यात बागडत राहू निष्पाप मुलांसारखे. म्हणून मला तुमचं स्माइल हवं. सो देणार ना मला माझी गिफ्ट? मम्मा मामा असं बोलू नकोस ना. मामा, तू पूर्णपणे बरी होणार आहेस. हा विली मोठा झाल्यावर तुला डिस्नेलँडला नेणार आहे मामा. आता मला काही नको रे बाळाने, मी तृप्त आहे. आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर तृप्ती असली, त्यांच्या ओठावर हसू दिसलं की बस. आणखी काय हवं आयुष्यात दुसरं? काय हवं? ममा, ममा, थँक्स बाळा.